पंतप्रधान खरीप पीक विमा काढण्याआधी पिकांची महसूल खात्यात नोंद करा. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्रकाश तायडे यांचे आवाहन. पंतप्रधान खरीप पीक विमा काढण्याआधी कास्तकारांनी सर्वप्रथम आपल्या खरीप पिकांची महसूल खात्यात नोंद करून नंतरच पीक विमा काढावा, असे आवाहन काँग्रेस नेते प्रकाश तायडे यांनी केले आहे. जेणेकरून कास्तकारांना पीक विम्याचा लाभ घेताना अडीअडचणी येणार नाहीत. राज्यातील काँग्रेस कार्यकर्ते कास्तकारांच्या पाठीशी असून कास्तकारांनी पीक विमा योजनेचा तांत्रिकदृष्ट्या लाभ घेण्यासाठी व या योजनेत येणाऱ्या अडीअडचणीच्या निराकरणासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांशीही संपर्क साधावा व त्यांचे सहकार्य घ्यावे, असेही आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्रकाश तायडे यांनी केले आहे. पेरणीचे दिवस सुरू आहेत शेतकऱ्यांचे, पाऊसही हजेरी लावतो आहे आणि माझी विनंती आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा सचिव म्हणून, प्रकाश तायडे म्हणून, जागरूकता माझ्या शेतकऱ्यांमध्ये असावी म्हणून की आपण पेरणी केल्यानंतर सगळ्यात पहिले आपली जी पेरणीची नोंद आहे महसूल विभागाची ती नोंद करावी आणि नोंद झाल्यानंतर पीक विमा काढावा. असं होऊ नये की आपण पीक विमा काढला आणि नोंद नंतरच्या तारखेत केली, मग आपल्याला पुढे पीक विम्याचा क्लेम करताना त्याचा तांत्रिकदृष्ट्या कायद्यान्वये खूप त्रास होतो. आणि म्हणून माझी शेतकरी बांधवांना विनंती की ज्या दिवशी आपण पेरणी करता शक्यतोवर ऑनलाईन त्याच दिवशी आपल्या पेरणीची नोंद आपण करावी आणि दुसऱ्या दिवशी आपण पीक विमा नक्की काढावा. आणि त्यानंतर आपल्याला सोपं होईल, पुढे भविष्यात जर आपल्याला गरज भासली तर पीक विम्यावर क्लेम करण्यासाठी अत्यंत सरळ आणि सोपं राहील. आणि अधिक माहितीसाठी आपल्याला कुठेही असं वाटलं विमा या बाबतीत तर माझ्या कुठल्याही काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला मला स्वतः आपण संपर्क करू शकता. विमा ही आमची खूप मोठी ढाल आहे, एक चांगली योजना आहे आणि ती आणखी सक्षम करणे, मजबूत करणे हे आम्ही एक शेतकरी पुत्र म्हणून सर्व शेतकऱ्यांसाठी काँग्रेस पक्षाचे लोक काम करतो. आणि म्हणून माझी विनंती आहे की याविषयी आपल्याला आणखीनही कुठलंही मार्गदर्शन किंवा माहिती असली तर नक्कीच आमच्या गावातील कुठल्याही काँग्रेस कार्यकर्त्याशी संपर्क करा.